तैसे ऐहिक तरी न नाशे आणि मोक्ष तर उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत तैसे ऐहिक तरी न नाशे. वीर धीर अंगात वज्र कवच घालून निसंशय विजयी होतो, त्याप्रमाणे बुद्धियोग दीक्षेपासून मिळालेले दैवी बळ रक्तमन बुद्धी प्राणात शिरलेले असल्यामुळे या लोकातील प्रापंचिक भोग नाहीसे होत नाहीत आणि मोक्ष तर सिलकेत असतो. या बुद्धियोगात बुद्धियोग मिळण्यापूर्वीचेच व पूर्वजन्मीचे कर्ममार्गी विज्ञानी अभ्यास येथे अत्यंत शुद्ध स्वरूपात उजळत चाललेले दिसतात. तैसे ऐहिक तरी न नाशे. भगवद्गीतेचा बुद्धियोग मिळाल्यानंतर काय परिणाम होतो भगवान अर्जुनाला सांगतायत आणि ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत. वज्रकवच बुद्धियोग जसा काही एक वज्रकवच आहे ज्यामुळे कर्मबंधन तुटल्या जातं, कर्मबंधनात माणूस अडकत नाही असं म्हटलंय. आणि हे वज्रकवच काय आहे आपण मागच्या वेळेस थोडंसं पाहिलं, बरंच विस्ताराने पाहिलं. आता कर्मबंधन त्याला नातळत नाही माणसाला असं म्हटलंय. आता पुढे अजून काय होतं भगवान सांगतात, ऐहिक तरी न नाशे आणि मोक्ष तर उरला असे. ऐहिक तरी न नाशे मुद्दाम ओवी माऊलीने टाकलेली आहे. आणि भगवान गोपालकृष्णाने भगवद्गीता का काढली याचंही ह्या ओळीमध्ये थोडं स्पष्टीकरण येतं. दोन प्रकारचे मार्ग पूर्वापार चालत आलेले आहेत. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह हे साधना मार्ग आहेत. एक निगेटिव्ह मार्ग, एक पॉझिटिव्ह मार्ग, म्हणजे एक नकारार्थी मार्ग आणि एक सकारार्थी मार्ग, असे दोन मार्ग आहेत. निगेटिव्ह म्हणजे काय आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय हे पाहावं लागेल आपल्याला. काही पूर्वापार ऋषीमुनींनी असं म्हटलं, वेद आणि उपनिषदातही तुम्हाला या गोष्टी दिसतील आणि तथाकथित सध्याचे कीर्तनकार प्रवचनकार देखील सांगताना दिसतील की संसार सोडा, संसार माया आहे, संसारात जास्त रममाण होऊ नका आणि फक्त परमार्थ करा, असा एक मार्ग आहे. त्याचं कारण सांगताना इथून सुरुवात झालेली, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. ब्रह्म सत्य आहे आणि जग नश्वर आहे, संसार नश्वर आहे. काहींनी असंही म्हटलं, संसार दुःख मूळ. तुकाराम, दुःखाचं मूळ संसार आहे. संसारात तुम्ही रममान झाले की दुःखी व्हाल. काहींनी ब्रह्माकडेच जाणं फक्त सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि माया आहे आणि ती त्याज्य आहे. आणि मग सांख्यशास्त्रांपासनं ते पुराणांपर्यंत अर्थ असे केलेत अनेकांनी की संसारामधले भोग त्याज्य आहेत.
लक्षात घ्या. संसारात भोग त्याज्य आहेत. काहींनी म्हटलं प्रत्येक वस्तूशी व्यक्तीचा येणारा संपर्क म्हणजे बाधा, विषयांशी येणारा संपर्क, वस्तूशी येणारा संपर्क संसाराच्या आणि व्यक्तीशी येणारा संपर्क एखाद्या भक्ताचा, एखाद्या साधकाचा म्हणजे बाधा आहे आणि ते त्यजलं पाहिजे. काहींनी असं म्हटलं नाही, त्यांनी असं म्हटलं की त्या वस्तूंना साधन बनवा, त्या वस्तूंना शिडे बनवा. पहिल्या लोकांनी म्हटलं, काही लोकांनी म्हटलं सांख्यशास्त्रांपासून असून किंवा त्याज्य आहे, कर्म त्याग लक्षण, वस्तू त्याज्य, विषय त्याज्य, त्याग केला पाहिजे. आणि त्यामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं. शेवटी काय करावं? आणि काहींनी म्हटलं नाही, तो साधनेचा भाग बनवा, साधन भाग बनवा, त्या संसाराच्या वस्तू विषय हे साधन भाग बनवा. त्याच्यात हे एक्स्ट्रीम मार्ग दोन झाले. पहिला निगेटिव्ह जो भाग उचलला, नकारार्थी, वस्तू नको, विषय नको, हे त्याज्य झालं पाहिजे, तो उचलला बुद्धांनी आणि जैनांनी आणि आपल्याही काही लोकांनी उचलला. बुद्ध आणि जैन म्हणाले त्याज्य. खरं म्हणजे सगळ्यात मोठं बुद्धांचं आणि जैनांचं शोभून दिसतंय ते ह्या करता, जैनांचे सर्व तीर्थंकर हे 24 तीर्थंकर आहेत, राजे आहेत, राजकुमार आणि राजे 24 तीर्थंकर होते आणि स्वतः गौतम बुद्ध हेही राजे होते. भगवान कृष्ण हेही शाही घराण्यातले होते आणि भगवान राम हे स्वतःही राजकुमार किंवा राजे होते. म्हणजे रामकृष्ण आणि 24 तीर्थंकर आणि गौतम बुद्ध हे राजे होते. संसाराच्या सर्व सुखांच्या कल्पना यांच्या चरणाशी लोळत होत्या आणि म्हणून यांना काही गरजच वाटत नव्हती. आणि संसार उपभोगला आणि त्याच्यात रस नाही उपभोगल्यानंतर असं वाटलं, म्हणून त्यांनी त्याग केला. राजवैभव होतं. आज आम्हाला रोटी, कपडा, मकान ह्या 3 गरजामध्येच आपण गुरफटतोय. नाही नाही, बहुतेक 3 झाल्यानंतर आम्ही सुखी होत. पण त्यांच्याकडे सर्वच होतं. आज काही वस्तूंचा अभाव आम्हाला वाटतं, ते मिळाल्यानंतर आम्हाला खरंच सुख मिळेल, पण त्यांना सर्व सुखांचं, त्यांच्या चरणावर ते सर्व सुख आणि सर्व वस्तू लोळत होत्या आणि तरी त्यांना उबग आला. म्हणून उपभोग घेऊन, अनुभव घेऊन उबग आला, म्हणून त्याग केला, शोभून दिसतो. पण आम्ही काय केलं, त्यांनी जे केलं त्याचं नाटक आम्ही करायला सुरुवात केली. आणि म्हणून संसार सोडणं म्हणजे अध्यात्म असं जैन आणि बौद्धांनी घेतलं आणि समाजाने तो धडा गिरवायला सुरुवात केला. आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये एक तंत्रशास्त्र म्हणून एक प्रकार निघाला, तांत्रिक उपासना. ह्या तांत्रिक उपासनेमध्ये काय झालं, यांनी पूर्ण भोगवाद मांडला. संभोगाकडून समाधीकडे, कर्म पूर्ण कामाकडून रामाकडे, ही अशी थिअरीच मांडली त्यांनी. नाही, भोग पूर्ण घ्या. आणि त्या तंत्रविज्ञानातनं त्यांनी सांगितलं काही त्यागू नका, उलट भोग घ्या आणि भोगातून जा.
पण हे दोन्ही मार्ग एक्स्ट्रीम आहेत. एकाने कंप्लीट सोडलं आणि एकाने फारच धरलं. आणि त्यामुळे अनेक लोक तंत्रविज्ञानाकडे देखील वळले. दारू पिली पाहिजे, मग भगवान शंकर भांग पित होते, आम्ही का पिऊ नये. गांजा पित होते. काय अशा कल्पना करून तांत्रिक उपासनेनी भोगवादाकडे, व्यसनाकडे त्याला लावलं. म्हणून आजही नंगे साधू सगळे पहा, भचनागापासून ते सगळे स्वतःला जिभेला डसवतील, काय काय प्रकार करतील आता ते सांगत नाही. म्हणून या दोन एक्स्ट्रीम उपासना सुरू झाल्या. आणि मधल्या काळात संत आले. आणि संतांनी देखील उलट रिद्धी सिद्धी निर्माण झाल्या तर आम्ही त्याला लाथा मारू, असं काही संतांनी म्हटलं. उदाहरणार्थ तुकाराम, रिद्धी सिद्धी हाणू लाथा. अरे रिद्धी सिद्धी दारावर जरी आल्या तरी आम्ही त्यांना लाथा मारू, आम्ही त्याचा उपभोग घेणार नाहीत असं म्हटलं. लोक कन्फ्युजनमध्ये आले, अर्थ नीट कळाले नाहीत. म्हणजे भोगाची साधनं स्वतःकडे असताना देखील, सिद्धी निर्मितीनं काही करू शकत असताना देखील त्यांनी केलं नाही. इट इज चॉईस. हा त्यांचा चॉईस आहे तुकारामांचा. म्हणून हे दोन एक्स्ट्रीम मार्ग आले. पण भगवान ज्ञानेश्वरांनी आणि भगवान गोपालकृष्णाच्या भगवद्गीतेने एक तिसरा मार्ग काढला, समन्वयाचा. दोन्ही एक्स्ट्रीम नाही. पूर्ण चंगळवाद आणि भोगवादातून जायचं असं म्हटलेलं नाही. भोग भोगायचा आहे, विषय भोगायचा आहे. तांत्रिक उपासनेमध्ये भोग भोगायचा आहे, पण रस घेऊन भोगायचा आहे. आणि भगवान गोपालकृष्णांनी सांगितलेल्या ह्या बुद्धियोगामध्ये किंवा माऊलींनी सांगितलेल्या ह्या बुद्धियोगामध्ये भोग भोगायचा आहे, पण आसक्ती रहित भोगायचा. मज्जा म्हणून नाही भोगायचा. एखादं जेवायला माणूस बसल्यानंतर पोट भरण्याचं साधन म्हणून जेवणं, म्हणजे जेवणाकरता जन्म नाही झाला आमचा, पोट भरण्याचं साधन म्हणून त्याचा आम्ही उपयोग घेऊ. आणि काही काय म्हणतील, पोट भरण्याचं नाही, अगदी त्या अन्नासाठीच आम्ही जन्मलेलो आहोत. हा दोन्हीमधला फरक झाला. आणि म्हणून ऐहिक जीवन संपेल, कारण ऋषीमुनींनी संतांनी काय केलं, संसाराकडे दुर्लक्ष केलं. आणि मग असं वाटायला लागलं की आपण संत झालो तर संसारावर ते पाणी फिरवलं पाहिजे असं वाटायला लागलं. संसारावर पाणी फिरवलं पाहिजे, संसार सोडला पाहिजे, विषय त्याग केला पाहिजे, किंबहुना बाजूला सारलं पाहिजे. गादी दिसत असली तरी गादीवर नाही झोपायचं, फरशीवर झोपायचं, चटईचं आसन घ्यायचं. अशा कल्पना रूढ झाल्या. म्हणून माऊलींनी ओवी दिली, ऐहिक तरीन नाशे. अरे अर्जुन हा राजकुमार आहे, राजा आहे. धर्मराज राजा आहेत. राज्य वैभव घेण्याकरिता भगवद्गीता सांगितलेली आहे. संसार आणि उपभोगाची साधनं त्याज्य कसं असेल लक्षात घ्या. आणि म्हणून अर्जुनाला अश्युरन्स देत आहेत. त्या माध्यमातून आपल्यालाही अश्युरन्स आहे की जर जैनांच्या धर्मगुरूला सगळं सोडावं लागतं, इवन बायकोही करायची नाही, आंब्याच्या रसाचं देखील अवग्रहण त्यांनी करायचं नाही,
मोटार आणि बैलगाड्या यांचं साधनही त्यांनी वापरायचं नाही, विमान देखील वापरायचं नाही, त्याज्य करायचं आणि शरीराला छळायचं. ते का ते नंतर सांगेल, आज त्या रेफरन्समध्ये ओवी नाही. पण इथे माऊलींनी सांगितलं, ॲश्युरन्स दिलेलं आहे भगवान गोपाळ कृष्णाने की तुम्ही जर बुद्धियोगामध्ये रमले, त्याचा अर्थ तुम्ही संन्यासी झाला असं नाही, संसार सोडावा लागेल असं नाही, संसाराचे उपभोगाचे साधनं सोडावे लागतील असं नाही, आणि त्या वस्तू त्याज्य आहेत असं नाही. ऐहिक तरीन नाशे, ऐहिक तरीन नाशे. ऐहिक मिळेल असं म्हटलेलं नाही आहे अजून. समजा तुम्ही ज्या स्टेजवर आर्थिक रचनेत असाल, आर्थिक स्थितीत असाल, ज्या वैभवात असाल, जे तुमच्याकडे बँक बॅलन्स असेल, जे ऐश्वर्य असेल, जे भाग्य असेल, तुम्ही बुद्धीत योगात आल्यानंतर ते नाश पावणार नाही, ही पहिली गॅरंटी. आता जे नाही ते कसं मिळवायचं असं म्हटलेलं नाही, त्या ओव्यानंतर येतील, म्हणून तो विषय मी घेणार नाही. तुमची नोकरी जाणार नाही हे लक्षात घ्या, तुमचं दुकान सोडावं लागणार नाही, आणि रममान जरी झाले, एखाद्या वेळेस ते वाढेल, तुमचं वैभव, तुमचं ऐश्वर्य वाढेल, पण नाश तर बिलकुल पावणार नाही. ऐहिक तरीन नाशे, नाही तर त्या संतांकडे पाहाल, त्यांचा नाश झाला संसाराचा, आमचा होईल. म्हणून माऊलीने गॅरंटी दिलेली आहे. बुद्धियोगात आरूढ झाल्यानंतर, भगवद्गीतेतील कुठल्याही योगात आरूढ झाल्यानंतर, ऐहिक तरीन नाशे, नाश नाही पावणार. मोक्ष तर उरला असे, आणि मग संसाराची साधनं उपभोगत असताना, उपभोग घेत असताना त्या शिड्या बनवा, साधनेचे मार्ग बनवा, अशी ज्ञानेश्वरी सांगते. कारण सगळ्यात अवघड आहे पहा व्यवहार करणं. वज्रकवच त्याला म्हटलेलं आहे, आणि अजून जगाला समजलेलं नाही आहे वज्रकवच. समजा तुम्ही साधना, भगवद्गीतेचा एखादा योग मिळाला, तुम्ही किती तास साधना कराल? मध्यम साधक हा कमीत कमी 2 ते 3 तास रोज करेल, मध्यम साधक. बाकीचा अतिउत्तम, त्याला सीमा नाही. पण 2-3 तास साधना केल्यानंतर 24 तासात तुम्ही 3 तास जर साधना केली, किती तास तुम्ही व्यवहार केला? 24 तासातून 3 गेले, 21 तास तुम्ही व्यवहार केला झोपी सहित. आता 21 तास जर तुम्ही व्यवहार केला आणि 3 तास साधना केली, तुम्ही भक्त का विभक्त? तुम्ही संसारिक भक्त. पण बाप्पासाहेब नेहमी हा विषय आमच्यासमोर मांडायचे की 24 जोडे ठेवलेले, चपला ठेवलेले आहेत, 21 जोड चपलांचे, आणि 3 डबे ठेवलेत किराण्याचे. एक बिस्किट, गोळ्या, साखर, असं समजा. कोणते 3, किंवा पत्ती, साखर, काय असेल ते 3 डबे, आणि पाटी लावली, किराण्याचं दुकान आहे. तुम्ही ॲक्सेप्ट कराल? 24 जोड्याचे, 21 चपला आणि बुटं ठेवलेले आहेत, आणि 3च डबे आहेत फक्त. किराण्याचं दुकान ते म्हणा नाही आहे, किराण्याचं दुकान नाही, हे जोडे आणि चपलाचे दुकान आहे. आणि म्हणून जर तुम्ही 3 तास भक्ती केली, भलेही तुम्ही जप केला, भलेही तुम्ही
भगवंताचे गीत गायली, प्रार्थना केली, भजनं गायली, तरी 21 तास जर तुम्ही परमार्थमय नाही राहिलात, संसारी जर राहिलेला असाल, तर तुम्ही जास्त संसारी आहात, परमार्थिक नाही आहात. आणि संसारिक जर तुम्ही राहिले तर कर्मबंधनाला तुम्ही प्राप्त होणार आहेत. आणि आजही कुठल्याही हिंदुस्थानच्या महाराजाला हा पहिला प्रश्न तुम्ही विचारा की 21 तास आम्हाला व्यवहार करावा लागतो, 3 तास समजा आम्ही फारच चांगले साधक आणि भक्त असू तर 3 तास आम्ही देवपूजा करतो, नाही देव अर्चना करतो, नाही देव आराधना करतो, नाही साधना करतो किंवा भक्ती करतो, काय तुमचं असेल ते कर्मकांडांचे प्रयोग करतो. आता हा विषयी व्यवहार निर्विषयी कसा व्हावा, हे विषय, हा संसार परमार्थ रूप कसा व्हावा, हे पाप जे आम्ही संसाराचं करतो ते पुण्यमयी कसं व्हावं, हे सांगा. ते एकच उत्तर देतील, राम बोलो भाई, राम बोलो. बस भजन करा, भजन करा. सगळ्याचं एकच उत्तर. यांचे उत्तर एकच आहेत. एका साधूकडे एक रोगी गेला. काय झालंय? सर्दी पडसं झालंय. ठीक आहे, दहीबडे खाओ. टायफॉईडचा पेशंट गेला. महाराज काही औषध द्या. जा दहीबडे खाओ. इन्फ्लुएन्झाचा गेला, बोले दहीबडे खाओ. टीबीचा गेला, दहीबडे खाओ. डायबिटीसचा गेला, दहीबडे खाओ. सोपं आहे म्हणला एक डॉक्टर म्हणला. आता महाराजांनी सांगितलं गुण आला असेल, पण हा बोलायला लागला दहीबडे खाओ. अरे झालं उलट. एकच यांचं आहे, कथा ऐका, कीर्तन ऐका, सगळं हे जातं. हा भोंगळ अध्यात्मवाद जगात प्रसार पावला. पुण्यही लागू नये आणि पापही लागू नये. संसार तर आम्हाला करायचा. युद्ध करुणांची अहिंसा झाली पाहिजे. कोणते प्रयोग आहेत, आणि हे प्रयोग जगाला आजही दिले जात नाहीत. शिवाय राम बोलो आणि राम राम बोलो, बस काही नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांना असा प्रश्न पडतो. मग ते म्हणतात कशाला रममाण होता तुम्ही संसारात जास्त. आणि मग तुम्हाला काही उत्तरं दिले जातात. सब भगवान का समझो, सब भगवान का, बस भगवान के लिए कर रहे समझो. नुसतं समजल्याने कसं होईल, प्रयोग दाखवा ना. आणि म्हणून कशी ती कला आहे हे दाखवल्या जात नाही. आणि मग त्याच्यातही चुका आमच्या जर होत राहिल्या संसार करत असताना, ते वज्रकवचाच्या जे नीतिनियमन वैज्ञानिक आहेत, काम करत असताना त्याची एक वैज्ञानिक रीती आहे. आणि ही रीती नाही जर कळाली तर तो प्रयोग होत नाही. आणि त्यामुळे संसाराचे विषय भोग घेत असताना परमार्थ होत नाही. आणि नाही झाला तर ऐहिक जीवनाला तडा जातो, उलट होतं आमच्या जीवनामध्ये. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला ते गणित जर विज्ञानाचं नाही जमलं, वैज्ञानिक गणित नाही जमलं, ते वैज्ञानिक प्रयोग नाही जमले, ते रीती आणि नीती जर नाही जमली त्या प्रयोगातली, तर तुमचं ऐहिक नाश होऊ शकतं. आहे ते नष्ट होतं. आहे ते नष्ट होऊ शकतं. आणि वैज्ञानिक रीतीचे प्रयोग जर तुम्ही गिरवले, ऐहिक तरीन नाशे, गॅरंटी आहे. मोक्ष तो उरला असे. बुद्धियोग मिळाल्यानंतर किंवा बुद्धियोग मिळण्यापूर्वी, भगवद्गीतेचा योग मिळण्याकरिता किंवा मिळाल्यानंतर जे जे वैज्ञानिक प्रयोग व्यवहार करत असताना करायचे, ज्यामुळे पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही, असे प्रयोग केले तर ऐहिक तरीन नाशे, ऐहिक जीवनाला तडा जात नाही, कमी होत नाही. तुमचं उलट होणार नाही. मोक्ष तर उरला असे. लोकांना वाटेल 21 तास हा व्यवहार करायला आहे.
सजन कसायांनी मांस विकलं, पाप नाही लागलं. मग बुद्धीची ठेवण कशी पाहिजे, प्रयोग कोणते करायला पाहिजे, सांगा एखादा प्रयोग. हां, परवानगी मागणे, अर्पण करणे. दुसरा, जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, भक्ती योग निश्चित जाण माझा. ते येतील त्यावेळेस मी सांगेन, फक्त रेफरन्स दिला तरी पुरे. आपल्याकडे प्रयोग आहेत आणि प्रयोग नाही केले तर शिक्षाही होते, हे तुम्हालाही माहिती आहे. विसरले की गेले. आणि ज्या ज्या स्टेजमध्ये जसे असाल तसतसे ते प्रयोग विज्ञानी रीतीनं जुळवावे लागतील. ते केले की ऐहिक जीवन तुमचं खराब होत नाही, उलट जर खराब होत असेल तर वाटा निघतात. ऐहिक तरी न नाशे, मोक्ष तर उरला असे राज वैभव भोगा. ज्ञानेश्वरीनं परवानगी दिलेली आहे. अरे सोफा सेट असून खाली कशाला बसता. मोक्ष तर उरला असे, सहज मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे कर्मबंधनांचे पूर्ण धागे, पापांचे सर्व पूर्वजन्मीचे डोंगर आणि कर्माची ती सगळी फिल्म, ही जळल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. तर ही जळू शकते. ऐहिक उपभोग जीवन उपभोग घेऊन होऊ शकतं आणि परमार्थिक वाटचाल देखील होऊ शकते. म्हणजे ऐहिक आणि परमार्थिक दोन्हीही चाकं एकाच वेळेस चालवणं म्हणजे भगवद्गीता. हेही सोडायचं नाही, तेही सोडायचं नाही, वैज्ञानिक रीती मात्र घ्यायची. ऐहिक तरी न नाशे, मोक्ष तर उरला असे, जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. पुढे, या लोकातील प्रापंचिक भोग नाहीसे होत नाहीत आणि मोक्ष तर सिलकेत असतो. या बुद्धियोगात बुद्धियोग मिळण्यापूर्वीचेच व पूर्वजन्मीचे कर्ममार्गी विज्ञानी अभ्यास ते अत्यंत शुद्ध स्वरूपात उजळत चाललेले दिसतात. जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. पूर्वानुक्रम, पूर्वानुक्रम म्हणजे पूर्वजन्मीचे पूर्ण जे तुम्ही पाप आणि पुण्य दोन्ही केलेले त्याची एक फिल्म बनलेली, ती अंतर्मनात आहे. अगदी एक मायक्रो फिल्म आहे ती, आणि काही क्रोमोझोम्समध्ये ही फिल्म तयार आहे. आपली करोडो जन्माची तयार आहे आणि ह्या जन्मातही तयार होते. पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, फार मोठा अर्थ आहे, पण आपल्याला पुढे सरकायचं आहे. कारण पूर्वानुक्रम दिसे चोखाळत याच्यावर बोलायला लागलं तर खूपच वेळ जाईल. एक साधारण पुसटचं जरी समजलं पुरे झालं. पूर्वानुक्रम चोखाळत म्हणजे शुद्धीकरण. शुद्धकरण म्हणजे याचा अर्थ अशुद्ध भाग आणि शुद्ध भाग दोन्ही जे मिक्सचर झालेले करोड जन्मापासून, पाप आणि पुण्यांचं मिक्सचर, विद्या आणि अविद्याचं मिक्सचर, सत्वगुण रजोगुण तमोगुण ह्या कर्मांचं मिक्सचर मिसळ आणि पूर्वापार अनंत जन्मापासून चालत आलेली आहे ते सगळे कचरा कुंडीतले काय म्हणतात ते टाकाऊ पदार्थ ही बुद्धी फेकून देईल, जाळून टाकेल आणि चांगले कर्म शुद्ध करून फळाला आणेल, असा अर्थ आहे.
एवढं जरी समजला पुष्कळ झालं. म्हणजे तम आणि रजांच्या प्रयोगातनं पूर्वजन्मीचे तम आणि रजांचे जे काही आम्ही कर्म केलेले असतील त्याची फळं ही वाईट मिळणार आहेत आम्हाला, ते जाळल्या जातील बुद्धियोगाच्या योगाग्नीमधून. आणि शुद्ध एकदा ते कर्म राहिलं म्हणजे फक्त सात्विक कर्म राहतील. तम आणि रज ही दोन्हीही पूर्वजन्माची जाळल्या जाईल फिल्म, तम आणि रजांची, आणि त्याचे भोगही जाळल्या जातील. आणि वेचून फक्त शुद्ध सोनं राहील जाळून. किडाळ जाळल्या जाईल, अविद्येचा भाग जाळल्या जाईल, विद्या भाग शिल्लक राहील, सात्विक भाग. पुराणांच्या भाषेत 2 भाग येतात. माया 2 प्रकारची असते. स्वरूपागामिनी माया आणि गुणमयी माया. स्वरूपमयी माया आणि गुणमयी माया. गुणमयी म्हणजे सत्व रज तम त्रिगुणी. सत्व रज तम मध्ये तम आणि रज ही जी माया आहे ही आपण जाळायची. आणि राहतो सत्वाचा भाग. मग प्रभू मदत करतो शुद्ध सत्व होण्याकरिता भक्तीमधून, भक्तियोगामधून. म्हणजे त्रिगुणाचा भाग संपून ही बुद्धी इतकी शुद्ध करते त्या कर्मांना की तम आणि रज जाईल आणि शुद्ध नंबरी सोनं शिल्लक राहील कर्मांचं, असं जाळलं जाईल. आणि म्हणून पूर्वजन्मीची देखील चांगली कर्म तुम्हाला चांगलं फळ देतील. तुमचं बँक बॅलन्स समजा मागच्या जन्मीचं जे काही असेल तुम्हाला भोगायला येईल. चांगलं यावं ना, कारण संपत्ती आणि पैसा पूर्वजन्मावर अवलंबून आहे. ह्या जन्मात खूप मेहनत करावी लागेल तर मिळेल. अनेक लोक साधना करताना दिसत नाहीत, देवाला मानताना दिसत नाहीत, पण वैभवशाली जीवन जगतात. आपल्याला वाटतं आमचं असं का आणि त्यांचं असं का. हे पूर्वजन्मीचं सुकृत आहे त्यांचं. एक बँक बॅलन्स आहे आणि जोपर्यंत ते आहे तोपर्यंत ते चांगलं राहणार. नंतर केव्हाही डाऊन होऊ शकतात रात्रीतून. आणि म्हणून चांगलं जे बँक बॅलन्स आहे, भलेही ते ऐश्वर्याचा असो, भलेही ते वैभवाचा असो, संपत्तीचा असो, की भलेही दैवी संपत्तीचा असो. दैवी संपत्तीचं म्हणजे सद्गुरू मिळण्याकरता जे काही आवश्यक तुम्हाला पुण्य असेल ते शुद्ध करून समोर आणल्या जाईल. नाहीतर त्रिगुणी जर कर्म जर शिल्लक राहिले तर काय होईल, सद्गुरू येतील पण आपला विश्वास बसणार नाही. सत्वगुणाचे कर्म पूर्वजन्मीचे काय करतील, एखाद्या सद्गुरूला आणून उभे करतील. पण आपले दोष जर शिल्लक राहिले कोणते, तम आणि रजांचे, काय होईल, त्या सद्गुरूवर विश्वास बसणार नाही. ठीक आहे आम्हाला वेळ नाही साहेब, वेळ मिळाल्यावर तुम्ही आम्ही भेटू. मुलीची 12वी आहे, पोराचं मॅट्रिक आहे, नवरा सध्या नाही म्हणतोय आणि माझाही मूड नाही. हे सगळं असं चालतं कारण मिक्स झालेलं आहे. सत्वगुण आणून उभा करतं. तम आणि रजांची कर्म पूर्वजन्मीची आपल्याला विश्वास बसू देत नाहीत. बसला तर टिकू देत नाहीत, टिकलं तर येऊ देत नाहीत. काय करावं, ज्ञानेश्वरीला निघालो पण एक कुत्रं आडवं आलं. म्हटलं अपशकून झाला. पण नोकरीला कुत्रं आडवं गेलं तर अपशकून होत नाही. रजा घेतली असं कधी झालं. असे निमित्त काढले जातात कारण पूर्वानुक्रम चोखाळत दिसत नाही. पूर्वानुक्रम हजारो जन्मीचं कर्म चोखाळलेलं शुद्ध स्वरूपातच शिल्लक राहिलं पाहिजे आणि त्याची फळं चाखायला मिळाली पाहिजे. ऐहिक आणि परमार्थी हे बुद्धियोग मिळाल्यानंतर होतं असं म्हटलंय गोपालकृष्ण.
ॲटोमॅटिक निरर्थक भाग फेकून दिला जाईल, कोंडा फेकून दिला जाईल आणि गहू शिल्लक राहतील, असं पाकडलं जातं बायांच्या भाषेत, पाकडलं जातं. शुद्ध नम्री राहतं आणि त्याचे अनुभव चांगले येऊ लागतात. सद्गुरू मिळाले, विश्वास टिकेल, आपण त्याचा फायदा घेऊ. अनेक लोक फायदा घेत नाहीत. का? मिळाल्यानंतर मिळाला तिथेच अडकून पडतात. का? कारण तमोगुण आणि रजोगुण आणि सत्वगुण, तमो आणि रजांचे अजून शिल्लकच आहेत ते कर्म, ते बुद्धीला बसूच देत नाहीत त्या ठिकाणी. आणि म्हणून ऐहिक आणि परमार्थिक दोन्ही जीवनाचा जो लाभ मिळायला पाहिजे, संधी आली असताना मिळत नाही. मग शेखरकडे ज्यावेळेस डॉक्टर परतणींनी विचारलं होतं, शेखर आले होते फार वर्षापूर्वी, तर म्हणे आम्ही आता ह्या मार्गामध्ये आलोत, आम्ही पूर्ण होऊत का? त्यांनी 2 उत्तरं दिली. एक उत्तर असं दिलं, सांदीपनी आश्रमात सगळेच शिकायला होते, सुदर्शन चक्र सर्वांना भेटलं का? एक. नंबर 2, तुमच्याकडे एखादा पेशंट आला आणि त्याने विचारलं, हार्टचा पेशंट, डॉक्टर मी दुरुस्त होईल काय? तुम्ही काय सांगतात? बाबा एक 60% नक्की दुरुस्त होतात, पण 40% होत नाहीत. तुम्ही प्रार्थना करा, मी प्रार्थना करतो, 40%त तुमचा नंबर लागू नये. बरोबर आहे की नाही? म्हणून सगळे जरी येऊन बसले तरी त्यांची बुद्धी होतच नाही करायची, चरवंतर पण जुळत नाही. का? तम आणि रजांचे परमाणू शिल्लक आहेत, चोखाळलेले होतच नाही करू देत ते. म्हणजे एखादे सिद्ध पुरुष काय, गुरु काय, भगवान कृष्ण, अरे भगवान कृष्णांचा अवतार झाला असताना किती जणांनी विश्वास ठेवला? गोकुळ आणि वृंदावन फक्त वेगळं करा, बाजूला सारा, सांगा किती जणांना माहीत होतं हे भगवंत आहेत? फक्त माहिती असणाऱ्यामध्ये विदुर, भीष्माचार्य, पांडव, किती जण आहेत सांगा ना मला. कुंती, म्हणजे आता पांडवांचाच भाग आला तो. कृपाचार्य, द्रोणाचार्य, पुन्हा नाही, अक्रूर, कर्ण नाही, फक्त एवढेच आहेत. अजून काही 2-4 तुमच्यासाठी सोडून देतो. एवढ्या मोठ्या जगामध्ये भगवान अवतरले असताना किती जणांनी विश्वास ठेवला? जादूगार म्हणत होते, मायावी म्हणत होते, पण हा भगवान आहे नाही म्हटलं. आणि इथे तर आता तर सगळेच आनंदी आनंद आहे. म्हणून पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, सगळ्या वैज्ञानिक रीतींच्या वाटा योग्य रीतीने जर केल्या तर ऐहिक आणि परमार्थिक दोन्ही चाकं, हे जीवनाचा रथ दोन्ही चाकं घेऊन बराबर चालेल. आणि पूर्वजन्मीचं फक्त ते भापड पसारा तम आणि रजांचा नष्ट होऊन फक्त सात्विक कर्मांचा फळ भोगण्याकरिता चोखाळलेला दिसेल, चोखाळत शुद्ध स्वरूपात. आता प्रत्येकाने आपल्याकडे लावा बूट, आपण किती परफेक्ट आणि किती नाहीत, आणि आपलं कसं काय चाललंय. कर्माधारे रहाटिजे परिकर्म फळान निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञान बधिजे भूतबाधा. कर्माधारे रहाटिजे परिकर्म फळान निरीक्षिजे. वज्रकवच काय करावं? 3रा भाग सांगितलाय. जसं तिकडे तम आणि रज गेलं तर ऐहिक आणि परमार्थिक जीवन दोन्ही उपभोगता येतं.
आणि शुद्ध कर्मांची फळं तुम्हाला पूर्वजन्माची देखील ह्या जन्मात मिळू शकतील, ही मागची ओवी झाली. कर्म आधारे रहाटीजे, कर्म सोडू नका. पुन्हा सांगितलंय, जे जे कर्म कर्तव्य कर्म म्हणून तुम्हाला आलेले आहेत ते सोडू नका. विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही सोडायचा, आपण असं म्हटलेलं नाही आहे. नोकरी आहे, सोडू नका असं म्हटलेलं नाही. व्यापारी आहोत, सोडू नका असं म्हटलेलं नाही. ज्या ज्या अवस्थेत जे जे कर्म तुम्हाला, आणि दैनंदिन कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रासंगिक कर्म, ऐहिक कर्म, पारलौकिक कर्म, किती किती प्रकारचे कर्म आहेत. हळूहळू जसे येतील तसे मी सांगेल, फक्त आता नावच सांगतोय. कर्माधारे रहाटीजे, कर्म सोडा असं म्हटलेलंच नाहीये. लगेच शेंड्या ठेवा आपण म्हटलंय, गंध लावा, बुक्का लावा, चंदन लावा. काहीही म्हटलेलं नाही की असं कर्मठपणा देखील असं म्हटले नाही. तुम्हाला जे आवडतं ते कर्म, लादलेलं कर्म नाही. काही बाई आता मंगळसूत्र घालत नाहीत, मग तिचं अध्यात्मातलं नरकात जाईल, काही नाही होत. असं काही होत नाही. साडी नाही घातली, फ्रॉकच घातला, पंजाबी ड्रेसच घातला, बिलकुल नरक ठेवलेला आहे नाही. असं काही नाही. कर्माधारे रहाटीजे, मात्र चोख कर्तव्य कर्म बजावलं पाहिजे. स्वयंपाक आहे, माझी साधना होत नाही म्हणून मी स्वयंपाक केला नाही, चूक. आणि स्वयंपाक सोडून साधनेला बसले तेही चूक आहे. 4 दिवस ठीक आहे हो, रजा घेऊन तुम्ही शिबिरात आले, नाही 8 दिवस 15 दिवस तुम्ही एक रजा घेतली मोठ्या शिबिरासाठी, अलाउड आहे. पण सगळं सोडून मी फक्त साधना करील, हेही अलाउड नाही. ज्यावेळेस जे कर्म तुम्हाला करायला पाहिजे ते केलंच पाहिजे. सोडून द्या असं कुठेही म्हटलेलं नाही. हा, प्रयोग कसा करायचा आहे, हळूहळू आपण त्या प्रयोगांकडे येऊ, जशा ओव्या येतील तशा. मध्ये सगळं सांगायला लागलं ती उपपुराण सुरू होतात, मग मेन भाग जातो. कर्माधारे रहाटीजे, बुद्धियोगाचे कवच घातल्यावर निष्कर्माच्या आधाराने वागावे, पण कर्मफळात लक्ष गुंतवू नये. कर्माधारे रहाटीजे, परिकर्म फळान निरीक्षिजे. वज्र कवचामधला पहिला भाग सांगितलाय. काही भाग आलेत, हा एक भाग आहे. कर्म करायचं आहे, संसार करायचा आहे, बायको करायची, लचाड लावून घ्यायचंय, पोरं करायचेत, नोकऱ्या करायच्यात, व्यापार करायचा, आणि ते अतिउत्तम करायचं. मी एक सांगतो, बापासाहेब नेहमी म्हणायचे, जे करूत ना आम्ही अतिउत्तम करू. आम्हाला तर संसाराच्या गोष्टी सांगायच्या. अरे बायकांना उद्या स्वयंपाक कसा करावा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किती बारकावात सांगत असत. जे जे करूत ते अतिउत्तम करू. साधना करू त्यावेळेस मी अतिउत्तम करू. पण संसार करू त्या लोकांनी म्हणायचं अरे संसार यांच्याकडून शिकावं, बोलणं यांच्याकडून शिकावं, चालणं यांच्याकडून शिकावं, व्यवहार दक्षता यांच्याकडून शिकावी, व्यवहार कुशलता यांच्याकडून शिकावी, कर्म कुशलता यांच्याकडून शिकावी, अभ्यास यांच्याकडून शिकावा. अभ्यास डोमिनियंट फर्स्ट आलंच पाहिजे. नाही हो, तुम्हाला माहीत नाही का आम्ही साधक आहेत, तुम्हाला काय तेवढंच अभ्यासच अभ्यास. आम्हाला साधना करावी लागते, ज्ञानेश्वरीला जावं लागतं. बेवकूफपणाचं आहे. जे करू ते अतिउत्तम करू. काही आलं पाहिजे. काव्य आमचा अप्रतिम असेल, लेख लिहूत अतिउत्तम लिहूत, पाठांतर करूत अतिउत्तम करूत, अभ्यास करूत अतिउत्तम करूत. त्याला म्हणतात करायचं.
पण हे करत असताना कर्मफळावरती लक्ष ठेवू नका. अगदी बारीक गोष्ट सांगितली जी सध्याचे विद्वान, साधू संत, प्रवचनकार याचे फोड करू शकत नाही. ती एका साध्या शब्दात फोड झाली. न निरीक्षिजे. मोठमोठे शब्द वापरतो. निष्काम कर्म केलं पाहिजे, कर्मफळाची आशा धरली न पाहिजे. मौलीने किती चपखल रीतीने ओळ टाकली. न निरीक्षिजे. गोड शब्द आहे, इतका सायंटिफिक बारकाव आहे. न निरीक्षिजे म्हणजे काय? पोरं अभ्यास का करत नाहीत माहिती आहे? काय व्हायचं तर म्हणतं डॉक्टर. आई शिकवते, बाबा शिकवतात लहानपणापासून डॉक्टर. ठीक आहे, इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, काय काय असेल ते. पिऊन व्हायचं कोणतंच म्हणत नाही, पिऊनचंही पोरगं म्हणत नाही. विवेकानंद लहान होते, त्यांचे वडील वकील होते. बंगालमधली घटना, त्या काळात घोड्याची गाडी असायची, घोडा आणि तो टांगा असायचा कोर्टात जायला. इथेही काही लोकांकडे होता म्हणजे घोड्याचा टांगा. वकील साहेब असे मागे बसायचे आणि टिक 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 ती घोडं चालायचं टांगा घेऊन. एकदा बाबांनी सहज विचारलं, तू काय होणार नरेंद्र? आता घोड्याच्या टांग्यावाला जो शाननं ड्राईव्ह करत असेल ना घोडं आणि टांगा, याला तेच फार आवडलं. म्हणले मी घोड्याचा टांगा हाकणार आहे. अशी थोबाडी ते चापट मारली बापानी. तसे लहान लहान पोरं ज्यावेळेस ड्रायव्हिंग करतो ना, त्याला ड्रायव्हर म्हणजे फार काही मोठं वाटतं. त्यावेळेस आपण ड्रायव्हर होऊ बस. चापट मारली, रडायला लागले. आईनं म्हटलं का मारलं? तर मला म्हणले काय व्हायचं? मी म्हणलं मला ड्रायव्हर व्हायचं घोड्याचं, घोड्याच्या टांग्याचं, टांगा हाकणारा टांगामन. तर त्यांनी सांगितलं, आईने एक चित्र दाखवलं, भगवान गोपाल कृष्ण रथ हाकतायत. असंच व्हायचं ना? हे बघ, हे देखील महापुरुष होते, तुला व्हायचं ना टांगेवाला, असा हाकणारा हो भगवान कृष्णासारखा. आणि त्यांनी लक्ष केंद्रित कर, यस माते मी तेच होईल. आता तिनं हे केलं. त्याचं कर्मफळानं निरीक्षिचे. आपल्याला आधीच बैंगन दाखवलेलं असतं. काय व्हायचं? डॉक्टर. काय व्हायचं? लायकी कंडक्टरची का नसना, पण डॉक्टर, वकील, इंजिनियर, सगळं असे हाय लेवलचं, कलेक्टर, मिनिस्टर, काय असेल ते. आणि मग ते अभ्यासाला तो बसतो, त्याला डॉक्टर दिसतो, त्याला टेथोस्कोप दिसतो, त्याला इंजिनियर दिसतो, त्याला कॉम्प्युटर दिसतो, त्याला पैसे दिसतात. कारण कर्मफळ म्हणजे डॉक्टर, कर्म म्हणजे अभ्यास, त्याचं फळ म्हणजे डॉक्टर. आणि त्याच्याकडे हा सारखा निरीक्षण करतो म्हणून अभ्यासात लक्ष नसतं. लक्षात घ्या काय म्हटलं. सगळं लक्ष कुठे आहे? डॉक्टरवर. माऊलींनी सुंदर सायकॉलॉजी सांगितली की जी सायकॉलॉजी तुम्हाला महत्वाची आहे. आणि म्हणून अभ्यासावर प्रेम कशावर असतं? त्या डॉक्टरकीच्या डिग्रीवर असतं. म्हणून कर्मावर नसतं, फळावर नसतं, कशावर नसतं? फळावर असतं, कर्मावर नसतं. कर्मावर प्रेम नसतं, म्हणून साधनेवर प्रेम नाही, अभ्यासावर प्रेम नाही. म्हणून जी साधक असं साधनेला बसतात, एक 15 मिनटं चुळचुळ उळवळ काही झालं, काही कारणाने मन नाही लागलं, लगेच उठतात. आजकाल बसवत नाही आम्हाला, पण मनस्थिती चांगली बरं का आमची, बसवत नाही. आणि म्हणून उठून गेलो. का बसवत नाही? यांचं फळावर लक्ष आहे. काही अनुभव येत नाहीत, अनुभव यावा याचाही अर्थ फळ आहे. समोर येऊन बसतात, पुढे काय?
म्हणलं जेवण करतोत आम्ही आजकाल अभ्यास. पुढे काय? पुढे काही सांगा ना मला, जरा चढवा वर. म्हणजे कशावर लक्ष आहे यांचं? त्याला चढवलं, आम्हाला नाही चढवलं. त्याला दिलं, आम्हाला नाही दिलं. साधनेवर प्रेम नाही. कशावर प्रेम आहे? अभ्यासावर प्रेम नाही आहे, फळावर प्रेम आहे, अनुभवावर प्रेम आहे. अनुभवावर म्हणजे साधनेवर प्रेम नाही. कशावर प्रेम आहे? फळावर प्रेम आहे. म्हणून अनुभव काय येतो हे मागणं देखील फळ झालं. आम्हाला निवेदन करताना असे साधक सांगतात, मला गणपती नाही दिसला. अरे अनुभव काय आला सांगणं. नाही, दर्शन नाही झालं, प्रकाश नाही दिसला, काय नाही दिसलं नाही सांगितलं. एखाद्याला विद्यार्थ्याला विचारलं, काय पास झाला? नाही, मेडिकल नाही झालो. अरे काय झालं सांग ना. नाही, वकील पण नाही झालो. अरे तू झालास काय सांग ना. म्हणजे नेमकेपणाचं नाही, काय झालो नाही. म्हणजे याची कोणीकडे दृष्टी होती? फळाकडे. जे पाहिजे होतं ते मला मिळालेलं नाही. म्हणून अनुभवासाठी देखील साधना करू नका. माझं भगवंतावर प्रेम आहे. मोक्षावर देखील माझं प्रेम नाही, मोक्षही मागू नका. त्याला काय द्यायचं देईल, न देईल. अभ्यास करताना विद्यार्थ्याने कधीही लक्ष ठेवू नये, मला अतिउत्तम करायचं आहे, कारण माझं अभ्यासावर प्रेम आहे, माझं साधनेवर प्रेम आहे, आणि भगवंत याच्यातनं प्रसन्न होईल म्हणून मला करायचं आहे. काय माहील तो देईल की नाही देईल. नाही देणार एखाद्या वेळेस ती डिग्री, नाही तर नाही. तुमच्या नशिबात ती डिग्री नसेल, 104 डिग्री ताप येऊ शकतो पेपरच्या दिवशी, नाही तर चिकनगुनिया, काही होऊ शकतं. नेमके 2 प्रश्न तुम्हाला एकदम भुसकून वरून निघून जाऊ शकतात. नाही द्यायचं भगवंताला म्हणून फळाची आशा ठेव, आणि मग लोक दुःखी होतात. 2 आठवत होते पण गेले, आता नाही आठवलं. नाही देणार फळ. म्हणून फळ मिळेल की नाही याच्यासाठी करू नका, अनुभव येईल की नाही याच्यासाठी नाही. मला फक्त माझं प्रेम आहे साधनेवर. आणि म्हणून एकदा मी म्हणालो होतो, सुफी संत फरीद, ह्या फरीदना एकाने विचारलं, अहो बाबा फरीद, एकदा ठरवून तर घ्या ईश्वर आहे की नाही. तुम्ही जी प्रार्थना करतात ईश्वराची, एकदा ठरवून घ्या ईश्वर आहे की नाही. ते म्हणजे कशाकरता ठरवायचं? नाही म्हणजे ठरवा ना तुम्ही, ज्याच्याकरता एवढं मोठं आट्टापिटा प्रेम प्रार्थना काय तुमचं चाललंय. ते म्हणजे नसेल. नसेल तर कशाला करता. म्हणले मी ईश्वरासाठी करतच नाही. नसेल कदाचित तो. म्हणले मग माझं साधनेवर प्रेम आहे, माझं प्रार्थनेवर प्रेम आहे म्हणून मी करतोय. आणि समजा तो नसेल तर? म्हणले माझं प्रार्थनेवर आणि साधनेवर प्रेम असल्यामुळे तो नसला तरी त्याला प्रगट व्हावं लागेल. तो नसला तरी त्याला प्रगट व्हावं लागेल, कारण माझं साधनेवर प्रेम. आमचं साधनेवर प्रेम नसतं म्हणून बसूच वाटत नाही. लगेच फळ पाहतो. अर्धा तास झालं की आयण्यासमोर उभा राहता साधक. कसं तोंड दिसायलंय, माकडासारखं आहे का घोबडासारखं आहे, का ब्युटी पार्लरमधून आल्यासारखं दिसायलंय, चमक दिसायली की नाही. लगेच पाहतात. नो, कर्म फळान निरीक्षिजे. कर्म करा, एखाद्या वेळेस त्याचं फळ चांगलं मिळेल, नाही मिळेल, पण अतिउत्तम करा. कर्तव्य कर्म म्हणून करा, आणि आपण त्याला जोड दिली ईश्वरासाठी करा. भगवान प्रसन्न होणार आहे. तो फळ द्यायचं देईल, नाही द्यायचं म्हणून कर्म ईश्वराचं, फळ ईश्वराचं, मी ईश्वराचा, अभ्यास ईश्वराचा, पुस्तक ईश्वराची.
त्याला वाटलं देईल नाही देईल, काम करा. मग 12व्या अध्यायात भगवान म्हणतात, त्या ओव्या येतील त्यावेळेस, एखाद्या वेळेस मी फळ देईल नाही देणार, बोंब मारू नका माझ्या विरुद्ध, नाही तुम्हाला फळ दिलं तरी. त्या मातेला, ह्या बालकाला काय आवश्यक आहे ते देईल ना. नाही मी आज चॉकलेटवरच राहणार मुलगा म्हणलं तर आई देईल का? तिला काय आवश्यकता ह्या पोराला कशाची ती जाणते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित, हित कशात आहे? माऊलीचं चित्त जाणतं. मग ती माऊली पाहिल ना काय द्यायचं नाही द्यायचं, नाही देणार. पण ती साधना झाली ना. तुम्हाला फळ जरी कर्माचं नाही मिळालं तरी साधनेचं तर पुण्य मिळालं. लौकिक कर्माचं फळ नाही मिळणार, पण तुम्ही साधना म्हणून केल्यामुळे, साधना ते कर्म प्रेम म्हणून केल्यामुळे तुम्हाला फळ मिळालं. स्वयंपाक करताना बाईनी, मला ईश्वराला नैवेद्य दाखवायचा आहे, ही माझ्या घरातली प्रत्येक माणूस हा भगवान आहे, भगवंताचा अंश आहे, त्यांना प्रसन्न करण्याकरिता मला हे सगळं स्वयंपाक करायचं आहे. आणि हे जर प्रसन्न झाली, हे खुश झाली, म्हणून स्वयंपाकात मी अतिउत्तम राहिलं पाहिजे, अतिउत्तम केला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे, ज्यामुळं भगवंतही खुश होईल आणि हे भगवंताचे रिप्रेझेंटेटिव्ह खुश होईल आणि त्या माध्यमातून ईश्वर खुश होईल. मी ईश्वरासाठी करते, प्रेमाने करेल. लहान लहान पोरं त्रास देतात. अरे भगवान गोपालकृष्ण आहे, यशोदेला किती त्रास दिला कृष्णाने. अरे नुसती यशोदा नाही हो, प्रत्येक घरी त्रास. गोकुळात प्रत्येक घरी त्रास होता आणि अर्ध्या रात्री देखील त्रास होत असे. केवढा त्रास दिला भगवंताने आपल्याला. एक पोरग, पप्पा पप्पा आमचं पोरग, कृष्ण समजा. अरे भगवान याच्या मुखातनं क्रीडा करतोय असं समजा. राम जन्मायचा होता, कृष्णच जन्माला. जन्माला राम किती शाहू होते, पण आपणही कौशल्य नाहीत हे लक्षात ठेवावं. कर्मफळाने निरीक्षिजे, म्हणून कर्मफळ याच्याकडे लक्ष देऊ नका. फार मोठी गोष्ट सांगून जातोय. अभ्यासाला कामी येईल आणि साधना अभ्यासाला कामी येईल, परमार्थाला कामी येईल, ऐक सुखाला कामी येईल. कर्म करीत राहा, फक्त निरीक्ष नका, फळाकडे पाहू नका, मिळालं काय नाही काय. जैसे मंत्रज्ञ बाधिजे भूतबाधा, ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूतबाधा होत नाही. मंत्र येतोय म्हणून त्याला भूत त्याच्याजवळ येत नाही. उलट ज्याच्या अंगात भूत असेल याला पाहून पळून जातं. त्याप्रमाणे कर्मबंधनाचे भूत तुम्ही फळाकडे न पाहिल्याने, तुम्हाला हा प्रयोग जुळल्याने, तुम्ही मंत्रज्ञ त्याच्यातले आहात असं समजल्याने, ते कर्मरूपी भूत तुमच्या छातीवर बसत नाही त्या फळाचं आणि तुम्हाला त्याचे भोग भोगावे लागत नाहीत. बस.